नवरात्रीची 5वी माळ माता स्कंदमाता. शारदीय नवरात्रीचे वेगवेगळ्या दिवशी जगदंबेच्या वेगळ्या रूपांची पूजाही केली जाते. ही वेगळी रूपं म्हणजे देवीच्या सर्व गुणांची, तिच्या स्वभावाची प्रचिती देणारे आहेत. आज नवरात्रीचा 5वा दिवस. आजच्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा करण्याची परंपरा आहे. देवीचे हे रूप तिच्या मातृत्वाची जाणीव करून देणारे आहे. म्हणजेच माता स्कंदमाता एकटी नाही, तर तिच्या मांडीवर भगवान कार्तिकेय आहेत. स्कंदमातेला 4 हात आहे. देवीच्या वरच्या दोन्ही हातात कमळाचे फूल आहे, तर भगवान कार्तिकेय स्कंद त्यांच्या मांडीवर आहेत. असे मानले जाते की स्कंदमातेच्या पूजेच्या वेळी भक्ताने व्रत आणि कथा न केल्यास भक्ताला शुभ फळ मिळत नाही. स्कंदमातेच्या व्रताची कथा काय आहे हे जाणून घ्यावा. ऐका स्कंदमातेची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते. त्याने स्वतःला अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले. यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला समजावले की जो जन्म घेईल त्याला मरावेच लागेल. ब्रह्मदेवाने तारकासुराला समजावले की जो जन्म घेईल त्याला मरावेच लागेल. तारकासूर हे पाहून निराश झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला असे करण्यास सांगितले की तो महादेवाच्या मुलाच्या हातून मरेल. त्याने हे केले कारण त्याला वाटले की भगवान शिव कधीच लग्न करणार नाहीत, मग त्याला मुलगा कसा होईल. त्यामुळे तो आयुष्यात कधीही मरणार नाही. यानंतर तारकासुराने लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या अत्याचाराने व्यथित होऊन देवी देवता भगवान शंकराकडे आले. तारकासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. भगवान शंकरांनी पार्वतीशी विवाह केला आणि ते कार्तिकेयचे पिता झाले. मोठे झाल्यावर कार्तिकेयने तारकासुराचा वध केला. स्कंदमाता ही भगवान कार्तिकेयची आई आहे. देवीची पूजा कशी करावी. देवी स्कंदमातेच्या पूजेसाठी कलशाची स्थापना केलेल्या ठिकाणी स्कंदमातेची मूर्ती अथवा फोटो स्थापित करा. तिला फळे, फुले आणि अगरबत्ती अर्पण करा. पंचोपचार पद्धतीने देवी स्कंदमातेची पूजा करणे फार शुभ मानले जाते. देवीला फुले अर्पण करून तिला कुंकू वाहावे आणि मुलाबाळांना सुखी ठेव अशी प्रार्थना करावी. देवीचा आवडता रंग. मातेला पिवळा रंग खूप आवडतो, त्यामुळे देवीला पिवळ्या रंगाची फुले, फळे अर्पण करावीत. देवी समोर कोणत्या मंत्राचा जप करावा. देवी स्कंदमातेसमोर या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता स्वरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा जप मातेसमोर करावा. माऊली श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. भक्त चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आई तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर घेऊन येवो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.